हॅलो. बोल की दादा. काय करली गे? का नाही बस स्वयंपाक लाव. होय. आणि कसं काय फोन केल्यास? काय ना ते आई शनिवारी मळणी टाकवा म्हणले. हा. तेच दाजीच पाठवून देतीस काय म्हणून. दाजीस मागच्या वर्षी बघटल्यास नी कवडा खर्चेला दाजीचा. तुझ्या गाद्यात तेवढा भात बिऊस नाही. दारवेचा आणि मटणाचा एवढा खर्च यायला कशाच लॉस करून घेतेस बाबा. कुठली तर माणसं बघ जा आणि मळणी करून घे जा. होय गे, माणसं मिळणार म्हणून तर दाजीच बोललो मी. ते बी हाय सोड तुझं बरोबर. बघवा नंतर येत्यात आहे विचारतो त्यासनं. विचारून पाठवून दे मग शनिवारी. हा 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 बघतो बघतो की विचारतो. करून टाकतो मळणी म्हणून ती. हा हा ठीक आहे गे. ए पूजा, एक ग्लास पाणी घेऊन ये गे माझ. अहो एवढ्या लवकर का दुपारीच कसं काय कामावर नेल्याशी तुम्ही? काय करतेशी दाढ दुखवले गे म्हणून कामावर सांगून येलो बघ जरा. जरा पाणी. पाणी पिऊस बी नाही गे. धर, आराम करतो मी. हा हा झोपा तिथे. आग लागो ह्या दाढेस. पाप पाणी बी पिऊश येईना त्यासनं. आणि दादाने म्हणलाय मळणीश म्हणून. आता सांगोच पाहिजे दादाच फोन करून. हॅलो दादा. काय गे? काय कुठलेस आहे? काय आणि कामावर तेव्हा ते. हा हा ते सगळं राहून दे सोड. आणि ती मळणी उद्याच टाक. उद्या हा माणसं नको. अरे मी या दाजीच लावून देतो. त्या मळणी उद्याच्या उद्याच टाक. असं म्हणली. हा आणि जेवण ते चिकन मटन दारू काय भानगणीतच पडू नको. ते साधं जेवण कर बघ. दाजी ऐकू नको. मी या सांगतो तेवढं कर ती या. मी दाजीच लावून देतो उद्या. चलता की हा आणि मळणी उद्याच टाक बघ. टाकतो हा ठीक आहे गे ठेव.